Hello friends, today we shall complete the lesson 1.2, an encounter of a special kind. चला तर मग बघूया. After a hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap. I settled down with a storybook. लेखक सांगतात की आफ्टर अ हर्टी लंच, हर्टी याचा अर्थ होतो सफिशियंट अँड होलसम, म्हणजे भरपेट दुपारच्या जेवणानंतर. लंच म्हणजे दुपारचं जेवण. माय पॅरेंट्स, माझे पालक, मीन्स मदर अँड फादर, अँड यंगर सिस्टर्स, माझ्या लहान बहिणी, ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. नॅप म्हणजे काय की वामकुशी किंवा दुपारी आपण जे झोपतो त्याला नॅप असं म्हणू शकतो. ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप, दुपारी आराम करण्यासाठी किंवा दुपारी वामकुशी घेण्यासाठी माझे पालक आणि माझ्या लहान बहिणी झोपी गेल्यात. अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि मी एक कथेचं पुस्तक घेऊन स्थिरावलो, असं लेखक सांगतायत. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. ती क्वाईट आफ्टरनून, मग ती दुपार कशी होती? अगदी क्वाईट होती, खूप शांत अशी दुपार होती. प्रेझेंटेड, ती उपलब्ध करून देत होती द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग, एक आदर्श वेळ किंवा एक योग्य वेळ त्या ठिकाणी उपलब्ध करून देत होती. फॉर रीडिंग, वाचनासाठी. अँड ॲडव्हेंचर स्टोरी, एक साहसिक कथेचं पुस्तक वाचण्यासाठी दुपारची जी शांतता होती ती त्या ठिकाणी एक चांगली संधी उपलब्ध करून देत होती. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटेंट चिर्फिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, द हार्श crowing of a cow, the shrill call of a kite flying high above the ground. लेखक सांगतात की दी सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन, आणि ती जी शांतता होती ती अधूनमधून त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होत होती, ती मोडीत निघत होती. ऑकेजनली म्हणजे अधूनमधून. बाय द साऊंड ऑफ, मग त्या ठिकाणी एक साऊंड क्रिएट केला जात होता. तो कसला साऊंड होता? माय फॅमिली स्नोरिंग, त्यांचं कुटुंब जे होतं, त्यांचे पालक आणि त्यांच्या लहान बहिणी ज्या दुपारी नॅप घेण्यासाठी किंवा दुपारी आराम करण्यासाठी जे ले डाऊन झाले होते, त्यांच्या झोपल्यानंतर त्या ठिकाणी तो आवाज त्या ठिकाणी अधूनमधून येत होता, घोरण्याचा आवाज. द इंटरमिटेंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरो. इंटरमिटेंट मीन्स फ्रिक्वेंट, आणि वारंवार ज्या घर चिमण्या आहेत. इंटरमिटेंटचा अर्थ काय होतो? फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार, आणि सतत त्या ठिकाणी घर चिमण्यांचा जो आवाज होता तो त्या ठिकाणी येत होता. त्यांचे चिवचिवाटा आवाज त्या ठिकाणी येत होता. द हार्श क्रोईंग ऑफ क्रो, आणि कावळ्यांचा कर्कश आवाज देखील त्या ठिकाणी यायला लागला होता. द श्रील कॉल अ काइट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड. श्रील मीन्स अ व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड व्हॉइस. पतंग जे आकाशात गेल्यानंतर, उंचावर गेल्यानंतर त्याचा जो आवाज होतो तो आवाज देखील त्या ठिकाणी येत होता. मिनिट्स स्टिक बाय, थोडासा काही क्षण गेल्यानंतर. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक, आणि मी पूर्णपणे त्या पुस्तकात मंत्रमुग्ध झालो किंवा त्या पुस्तकात पूर्णपणे मी मग्न झालो. सडनली, अचानकपणे, आय हिअर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली
इन दी डिस्टन्स. आय हर्ड, मी ऐकले. तर आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. काही अंतरावर कुत्र्यांचा समूह जो होता त्यांच्या भुंकण्याचा आवाज त्या ठिकाणी यायला लागला. म्हणजे गोंधळ एक प्रकारे आपण म्हणू शकतो की कुत्र्यांच्या ओरडण्याने जो गोंधळ होतो तो त्या ठिकाणी त्यांना ऐकायला यायला लागला. आय चोज टू इग्नोर. लेखकांनी काय केलं? आय चोज टू इग्नोर, मी त्याकडे दुर्लक्ष केलं. द कमोशन्स, तो जो गोंधळ होता, कमोशन मीन्स नॉईज अँड कन्फ्युजन, जे कन्फ्युजन त्यांच्या मनात जे चाललं होतं त्यांच्याकडे त्यांनी त्यावेळेस दुर्लक्ष केलं. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस फिग. त्यांनी असा विचार केला लेखकांनी, दॅट द पॅक ऑफ डॉग्स, कुत्र्यांचा जो समूह आहे, माईट हॅव कॉर्नर, त्यांनी कदाचित त्या ठिकाणी कॉर्नर केला असेल, एका कोपऱ्यात केला असेल अ हॅपलेस पिग, एक अनफॉर्च्युनेट, एक दुर्दैवी डुकराचं पिलू जे असेल त्याला एक कोपऱ्यात केला असेल, त्यावर ते सगळे भुंकत असेल. कदाचित लेखकांनी असा त्यावेळेस विचार केला. बट सून, परंतु नंतर द बार्किंग बिकेम लाउडर, तो भुंकण्याचा आवाज जो होता तो थोडासा अधिक यायला लागला. अँड मोर ॲग्रेसिव्ह, आणि अधिक आक्रमक वाटायला लागला. अँड द अलार्म कोविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ काऊज ॲडेड द कॉकोफनी. आणि त्या ठिकाणी अलार्म सारखं वाटायला लागलं. कुत्र्यांचा भुंकण्याचा जो आवाज होता तो जास्त अग्रेसिव्ह वाटायला लागल्यानंतर त्यात अजून ॲडेड झालं कावळ्यांचा जो आवाज होता, कावकाव जे होतं ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲड झालं. आणि एकूणच त्या ठिकाणी कॉकोफोनी म्हणजे त्या ठिकाणी लाऊड हार्श नॉईज, एक मोठा आवाज त्या ठिकाणी यायला लागला.